कारसोपारचा नारा देण्याऐवजी संसदच ताब्यात घ्या, पण मित्र पक्षांचा मान राखा. गजानन कीर्तीकरांचा मोदींना टोला. विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणं भाजपची संस्कृती, कीर्तीकरांचं वक्तव्य. धनंजय महाडिकांकडून लीड देणाऱ्या तालुक्याला अधिकच्या निधीची घोषणा. लीड देणाऱ्या तालुक्याला महाडिक देणार 5 कोटींचा अधिक निधी. चंदगडमधील प्रचार सभेतील घोषणेचा व्हिडिओ व्हायरल. शाहू महाराजांवरील टीका खपून घेणार नाही, मंडलिकांनी माफी मागावी. सतेज पाटलांची मागणी. थेट वारसदार आहेत का नाही हे सांगावं. माफी न मागण्यावर संजय मंडलिक ठाम. 4 जूनला सर्व सरपंचांचा हिशोब घेणार. हवं तसं लीड मिळालं नाही तर परत निधी करता तक्रार करू नका. कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम. कोण नकली कोण असली लोक ठरवतील. पक्ष फोडायचा आणि दुसऱ्यांना नकली बोलायचं. जयंत पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना टोला. नाशिक लोकसभेचा तिढा सुटण्याची शक्यता. नाशिक करता शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही. तर हेमंत गोडसे छगन भुजबळ की तिसऱ्याला लॉटरी लागणार याकडे लक्ष. महायुतीचं जागावाटप आज जाहीर होणार. नाशिक पालघर मुंबईचा तिढा सुटल्याची आमदार संजय शिरसाट यांची माहिती. रावेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षात बंडखोरीची शक्यता. आमदार संतोष चौधरी अपक्ष निवडणूक लढण्याची चिन्ह. श्रीराम पाटलांना उमेदवारी दिल्यानं संतोष चौधरी नाराज. महाविकास आघाडीची पालघरमध्ये जाहीर सभा. भारती कांबळींच्या प्रचाराकरता सभेचं आयोजन. उद्धव ठाकरे करणार सभेला संबोधित. सुनील तटकरेंच्या शेकाप नेत्यांना कानपिचक्या. जिल्ह्यात नेहमी शेकाप काँग्रेसमध्ये लढती झाल्या. राजकीय नकाशावरून तुम्ही का बाजूला गेलात याचा विचार करा. तटकरेंचा शेकापला सल्ला. महायुतीतील वाद मिटवण्याकरता 6 सदस्यांची समिती स्थापन. समितीत 3ही पक्षातील प्रत्येकी 2 जणांचा समावेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.